नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण देवीचा आवडता तांबूल किंवा त्याला मुखवास सुद्धा असं बोललं जातं. तर इथे बघा, देवीचा आवडता जो तांबूल आहे तो आज आपण बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी घरगुती किंवा कुंडीमध्ये लावलेल्या वेलाची पाने घेतलेली आहे. ही नारळीची पानं आहे. स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता ही 12 ते 13 पानं घेतलेली आहे आणि ज्यावेळेस वेलाची काढली त्यावेळेस थोडा थोडा देठच कमी करून घेतलेला आहे. आता काय करायचं, ही पूर्ण पाने आपण बाजूला ठेवू आणि एक एक पानाला आपल्याला अगदी थोडासा चुना लावायचा आहे. खूपही नाही लावायचा, बस एकदम असा पुसट पुसट असा आपल्याला लावायचा आहे. ज्यावेळेस आपण पानटपरीतून पान घेतो त्यावेळेस तिथे आपण बघतो की अगदी थोडासा चुना लावलेला असतो. बघा, अशा पद्धतीने आपल्याला चुना लावायचा आहे. आता काही जण देठ पूर्ण काढून टाकतात किंवा काही काढत पण नाही. आपण याची अर्धी देठ काढलेली आहे आणि याचा शेंडा सुद्धा काढला जातो. आपण ही काढलेली नाही, ही ताजी घरची पानं आहे. आता आपण सर्व पानांना अशाच पद्धतीने चुना लावून घेऊ. अगदी थोडा थोडा लावायचा आहे. बघा, अशा पद्धतीने. तर बघा, अशा पद्धतीने सर्व पानांना चुना लावून घेतलेला आहे. चुना लावताना अगदी थोडाच लावायचा, कारण चुना हा आपण ज्यावेळेस मुखवास खाऊ त्यावेळेस आपल्याला ते जिभेला चुरचुरल्यासारखं होतं, आग होते. त्यामुळे आपल्याला चुना हा कमीच लावायचा आहे. आता ही आपण पाने बाजूला ठेवून देऊ. आता आपल्याला मुखवास बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आता मी 6 मोठे चमचे बडीशोप घेतलेले आहे. बडीशोप घेताना ही स्वच्छ निवडून घ्या, त्यामध्ये खडे असतात. त्यानंतर इथे आपल्याला 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे. अर्धा चमचा आपल्याला पांढरे तीळ घ्यायचे. 1 चमचा आपल्याला खडी साखर घ्यायची आहे. इथे बघा, खडी साखरेचे खडे, छोटे खडे असेल ते सुद्धा घेऊ शकता. 3 वेलची इथे फोडून घेतलेले आहे आणि 4 ते 5 लवंग घेतलेली आहे. त्यानंतर इथे 1 चमचा आपल्याला धणा डाळ घ्यायची आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला इथे भाजलेली सुपारी घेतलेली आहे आणि ही कट करून घेतलेली आहे. 1 मोठा चमचा भरून मी इथे ज्येष्ठ मधाची पावडर घेतलेली आहे. ज्येष्ठ मधाची पावडर जर मिळाली नाही तर तुम्हाला ती काडी सुद्धा मिळू शकते. जिथे आयुर्वेदाचं दुकान आहे तिथे सगळंच तुम्हाला हे आयुर्वेदिक भेटू शकतं. त्याची इथे 1 चमचा पावडर घेतलेली आहे, ज्येष्ठ मधाची पावडर. आता इथे आपल्याला अस्मनतारा घालायचा आहे. तर अगदी थोडासा आपल्याला अस्मनतारा इथे घालायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, एकदम असा खडी साखरेचाच दिसायला असतो आणि हा थंड असतो, म्हणून आपल्याला अस्मनतारा घालायचा आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे आपल्याला इथे गुलकंद घालायचा आहे. आता हे साहित्य आपल्याला सर्व पानटपरीमध्येच मिळतं. हे साहित्य आपल्याला घरामध्ये जास्त करून उपलब्ध नसतं. आता यातच घालायचं आहे आपल्याला. इथे तुमच्याकडे काचाची जी तुकडा असेल सुपारीसारखा किंवा पावडर असेल ती घालू शकता, पण माझ्याकडे इथे ही पेस्ट आहे. आता पानटपरीमध्ये हल्ली पेस्टच भेटते, ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे. आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण जी पानाला चुना लावलेला आहे तो चुना लावल्यानंतर आपण ही पाने बाजूला ठेवली होती, ही पाने घेतलेली आहे आणि आपल्याला अगदी छोटी छोटी अशी तुकडे करून यामध्ये घालायची आहे. बघा, ज्यावेळेस उपवास असतो त्यावेळेस उपवासामुळे आपल्याला रक्ताची कमतरता होते, अशक्तपणा येतो आणि ह्या मुखवासाने ना खूप असं पचायला हलकं फुलकं जातं, रक्ताची वाढ होते, अशक्तपणा. आयुर्वेदात सुद्धा पानाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे. कॅल्शियमची जर कमतरता असेल तर ह्या पानामध्ये अनुषापोटी 1 पानामध्ये तुम्ही बडीशोप इतकी जर जिरं ठेवलं आणि ते जिरं आणि पान तुम्ही चावून चावून खाल्लं तर तुमचं कॅल्शियमचं प्रमाण हे वाढलं जातं. तर बघा, अशी पानं आपण छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घातलेले आहे आणि आता आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे. खूप छान असा कलर आलेला आहे. आता एक मोठं ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे. यामध्ये
पानाचा आळा बडीशेप ह्या मसाल्याचा खूप छान असा वास येतोय. आता हे ओलसर आहे, गुलकंद घातल्यामुळे पानामुळे हे ओलसर आहे आणि आपल्याला आता हे फॅन खाली 1 ते 1.5 तासासाठी हे सुकवून घ्यायचं आहे. अगदी महिनाभर असं हे तांबूल टिकतं. खूप छान असं हे चवीला लागतं. बघा सर्व हे काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे फॅन खाली 1 ते 1.5 तासासाठी सुकवून घेऊ. सुकल्यामुळे आपण जे बरणीमध्ये भरणार त्यावेळेस हे बिलकुलही खराब होत नाही. अतिशय छान पद्धतीने असे हे टिकतं. तर चला आता फॅन खाली आपण हे ठेवून घेऊ. आता हे तांबूल 2 ते 3 तास आपण छान असं फॅन खाली सुकवून घेतलेलं आहे. मस्त असं हे सुकलेलं आहे. हवं असल्यास तुम्ही रात्रभर सुद्धा, पण उन्हामध्ये तुम्ही हे वाळवू नका. त्यामुळे काय होईल, याचा जो आहे तो उडून जाईल आणि याची चव तुम्हाला लागणार नाही. अतिशय सुंदर असा हे तांबूल झालेला आहे आणि तुम्ही रोज जर जेवण झालं तर जेवण अगदी थोडंसं घेऊन तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान याची चव येते. अगदी तुम्ही आता हे भरायचं कसं, तुम्ही 15 दिवसासाठी, महिन्यासाठी बनवायचा असेल तर तो बनवायचा आणि हवाबंद काचेची बरणी असो, प्लास्टिकची बरणी असो, स्वच्छ कोरडी असावी, चमचा कोरडा असावा आणि ज्यावेळेस आपल्याला खायचं त्यावेळेस सुद्धा चमचा हा कोरडा आहे बघून घ्यायचा आणि नंतरच मग आपण मुखवास हातावर घ्यायचा. याची काळजी घ्यायची. आणि हा तुम्ही 15 दिवसाचा आणि महिन्याचा बनवून ठेवला तरी तुम्ही हे 12ही महिने असं बनवून खाऊ शकता. तर आता एका बाउलमध्ये आपण सर्व करूया. बघा अतिशय सुंदर असा झालेला आहे. वास खूप छान असा दरवळतो. पूर्वीचे लोक रोज पान खायचे. आता हल्ली सुद्धा मोजकेच लोक पान खातात. तर असा मुखवास तुम्ही एकदा नक्की बनवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.